नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. 29,400 कोटींच्या प्रकल्पांचं त्यांच्या हस्ते आज लोकार्पण होणार आहे. तर ठाणे बोरीवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाचीही आज पायाभरणी होईल. तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर मोदी पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर येत आहेत. तर मोदींचा हा मुंबई दौरा असेल. पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे. 29,400 कोटींच्या प्रकल्पांचं आज त्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. त्यात ठाणे बोरीवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाचीही पायाभरणी होईल. मोदींचा मुंबई दौरा 29,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी. ठाणे बोरीवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाची पायाभरणी. गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या बोगद्याच्या कामाचं भूमिपूजन. नवी मुंबईतील गतिशक्ती मल्टीमॉडेल कार्गो टर्मिनलच्या कामाची पायाभरणी. कल्याण यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाची पायाभरणी. लोकमान्य टिळक टर्मिनसवरील नवीन प्लॅटफॉर्मचं लोकार्पण. 5,600 कोटी रुपये खर्चाच्या मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेचा शुभारंभ. मुंबईत इंडियन न्यूजपेपर सोसायटी टॉवर्सचं मोदींच्या हस्ते उद्घाटन. तर मुंबईमधील पूर्व पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणारा चौथा प्रमुख जोड रस्ता गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचे फायदा आपण पाहत आहोत. मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार. वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार. पश्चिम उपनगरातून नवी मुंबईतील नवीन प्रस्तावित विमानतळ वेगाने गाठता येणार. पश्चिम उपनगरातून पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाला थेट जोडणारा रस्ता उपलब्ध होणार. जोगेश्वरी विक्रोळी दरम्यान प्रवासाचं अंतर या लिंक रोडमुळे 8.80 किलोमीटरने कमी होईल. तर गोरेगाव ते मुलुंड दरम्यान प्रवासाचा कालावधी 75 मिनिटांवरून जवळपास 25 मिनिटं होणार.